पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली आहे। मुंबईला येणाऱ्या एसटीच्या बसगाड्या बंद आहेत, त्यामुळे प्रवासी खोळंबलेत। घाटात दरड कोसळली आहे। मुंबई पुणे दोन्ही हायवे सध्या बंद करण्यात आलेले आहेत। काही रेल्वे गाड्या देखील रद्द झालेल्या आहेत, काही पुण्यातच थांबवण्यात आल्यात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचं बस स्थानक स्वारगेट पुण्यातलं, तिकडे प्रचंड गर्दी झालेली आहे। मुंबईला येणाऱ्या एसटीच्या बस गाड्या या बंद आहेत, प्रवासी खोळंबलेले आहेत। घाटात दरड कोसळली आहे। मुंबई पुणे दोन्ही हायवे सध्या बंद आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, मुंबई पुणे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या सगळ्या नोकरदार वर्गाचे लोकांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत। आपण त्याच्याकडून अपडेट जाणून घेऊयात या संदर्भातले। मिकी, सध्या काय चित्र आपल्याला पाहायला मिळतंय स्वारगेट रेल्वे स्थानकावरती आणि काय परिस्थिती आहे? लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे? गाड्यांची नेमकी काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, जसं आपल्याला माहिती की मुसळधार पावसामुळे घाटामध्ये दरड कोसळली आहे आणि रस्ता बंद आहे। आणि जर दुसरीकडे बघितलं तर रेल्वे जे ट्रेन्स आहेत ते देखील बऱ्यापैकी कॅन्सल झालेले आहेत। स्वारगेट बस स्थानकावर तर प्रचंड गर्दी आहे आणि त्याचबरोबर जिथून सगळ्या शिवनेरी बसेस सुटतात, रेल्वे स्टेशनला लगत असलेलं हे बस स्टँड आहे। आणि इथं जर आपण बघितलं तर हे सगळ्या लोकांची गर्दी जर आपण बघताय, या सगळ्या लोकांना मुंबईला जायचंय, म्हणजे रेल्वे बी जात नाही आणि बसेस बी जात नाही, त्यामुळं सगळी गोंधळ परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि प्रत्येकांना कामानिमित्ताने काही फ्लाईट्स धरायचे आहेत, कुणाला बाहेर जायचंय, असे सगळे कामं आहेत आणि सगळ्यांचे फ्लाईट्स गाड्या कॅन्सल झालेत। नक्की जायचं कसं, असा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। आपण अर्थातच लोकांशी बोलायचा प्रयत्न करू। गर्दी बघतोय आपण, खूप गर्दी आहे। ताई, मॅडम, तुम्हाला कुठं जायचंय? किती वेळ झाला थांबला तिथे? आम्हाला वसईला जायचंय। आम्ही अक्कलकोट वरून आलोय। आम्ही 5 तास ट्रेन मध्ये थांबलो होतो, काहीच नाही। आता आम्हाला दादर इथे पुण्याला यायला लोकल भेटली, त्या लोकलने आम्ही इथं आलो, तर आम्हाला दादर पर्यंत तरी प्रवास भेटला पाहिजे ना। पण आता रस्ता बंद आहे, आता ऑप्शन नाही आमच्याकडे। आता आम्ही इथेच उभे कधी बसून काय करणार? आता तुम्ही लोक जो ऑप्शन देणार, वाजल्यापासून आम्ही इथे उभा आहोत। प्रशासन काहीच करत नाहीये, काहीच करत नाहीये प्रशासनाने काहीतरी करायला हवं ना। एवढी पब्लिक मूर्ख म्हणून उभी आहे का? लहान मुलांसकट आहे त्यांच्यासोबत, लहान मुलांसोबत 2 वाजल्यापासून गाडी ब्रेक जिथे थांबली आहे। आम्ही हुबळीने आलेलो आहे, गाडी पुढे जातच नाहीये। बरं, तुम्ही सांगताय ते सांगताय, मागे वा ना जरा, 2 तासानंतर तुम्ही सांगताय आम्हाला की गाडीचा हे प्रवास नाही चालू म्हणून। सगळी पब्लिक इकडे आलेली आहे, तर आता सध्या हे पण नाहीये, तुमचा बसचा पण सोर्स नाहीये। मग प्रायव्हेट गाडीचे पैसे जाणार तरी कसे? प्रशासनाने काहीतरी करायला पाहिजे ना। 3,500 दादरचे सांगता। जरी आम्ही पुढे गेलो, अडकलो मध्ये, ते पण कोण देणार? तो पण आमचा प्रॉब्लेमच आहे ना। अर्थात ही प्रवाशांची सध्या खूप लूटमार चालू आहे आणि सगळ्या प्रवाशांना खूप त्रास होते। कारण रात्री 2 वाजल्यापासून जर का तुमचा तिथे प्रॉब्लेम झालेला आहे, तर तुमचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे की इतर एवढे प्रवासी आहेत जे सगळे ट्रेन मधून उतरून बससाठी आलेले आहेत। मग हा रोज दिसतोय हा सगळ्या प्रवाशांमध्ये। प्रशासनाची अर्थातच त्यांची जबाबदारी आहे, पण मात्र इथं जर आपण बघितलं तर ही परिस्थिती प्रचंड वेगळी दिसते। दादा, कुठं जायचंय? काय सध्या कुठं जायचं तुम्हाला? आम्हाला मुंबईला जायचं, ठाणे। किती वेळ झालं? काय परिस्थिती? काय भेटतायत गाड्या? आम्ही रात्री बसलो, 9:30 वाजता आम्ही बसलो। आम्हाला पुण्याच्या हडपसरला आम्ही 3 तास तिथं थांबलो, पण आम्हाला पुण्यापर्यंतच गाडी थांबलेली आहे। पुण्याच्या पुढे जातच नाही गाडी, ट्रेन बंद रद्द केलेली। आम्ही काल सोलापूरवरून निघालो असल्याने सकाळी संध्याकाळी 10:30ची सिद्धेश्वर होती, ती उरळी कांचन या ठिकाणी रात्री 2 वाजता बंद केली। 2 वाजता बंद केल्याच्या नंतर कुठलंही इंटिमेशन नाही, कुठली माहिती नाही। ती गाडी 4-5 वाजेपर्यंत उरळी कांचन या ठिकाणी होती। तिथून आम्ही ॲटोने इथे आलोय आणि इथं आल्याच्या नंतर अर्थातच सगळ्यांचे रोज दिसतोय आपल्याला। स्वारगेट वरून अनेक जणांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय, पण रस्ते वाहतूकही बंद आहे, रेल्वे वाहतूकही बंद आहे आणि त्यामुळे त्यांचा सध्या संताप आपण पाहतोय। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।